Good morning, student. The last lecture we are complete the topic lesson number second, work and energy. Now today's we start the new lesson. The name of new lesson is part second, lesson number 7, energy flow in an ecosystem. Now, in this lesson, the energy flow in an ecosystem, energy pyramid also studied, then different cycles also studied in this lesson. Now, start first. What is meant by ecosystem? The in previous standard we have studied what is meant by ecosystem and different types of ecosystem. What is meant by ecosystem? Ecosystem means the interaction between biotic and abiotic factors. So it is called as ecosystem. तर बघा इकोसिस्टम म्हणजे काय? इकोसिस्टम मीन्स द इंटरॅक्शन बिटवीन abiotic. What is meant by abiotic? Abiotic means non-living thing, and biotic means living thing. Means the living thing directly interact with non-living thing. So this interaction it is called as ecosystem. सिंपल. इकोसिस्टम म्हणजे काय? तर एक एक्झाम्पल जर घेतलं आपण, फॉर एक्झाम्पल प्लांट्स. ह्या प्लांट्सला ग्रो होण्यासाठी कशाची गरज असते? बेसिक नेसेसरी ज्या काही असणाऱ्या नीड्स कोणत्या आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट जर सीड घेतली प्लांटची, तर ही सीड जोपर्यंत सॉइलमध्ये जात नाही, सॉइलमध्ये जात नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये सीड जर्मिनेशन होणार नाही. म्हणून सॉइल इट इज द अबायोटिक फॅक्टर. देन त्याला जर्मिनेशन होण्यासाठी वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजेच त्याला पाणी पण लागेल. म्हणजेच पाणी पण हे काय झालं, वॉटर पण काय झालं, अबायोटिक फॅक्टर. त्यानंतर तिला जे काही जर्मिनेशन होण्यासाठी एअर मधला ऑक्सिजन आणि सॉइल मधला ऑक्सिजन म्हणजे त्याची पण नीड असते. म्हणजेच या तीनही फॅक्टर कसे झाले, अबायोटिक. आणि मग ते प्लांट्स दे ग्रो इन दॅट पर्टिक्युलर सॉइल. म्हणजेच त्या पर्टिक्युलर सॉइल मध्ये ते काय झालेलं आहे, ग्रो झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ प्लांट्स हा लिव्हिंग थिंग, आणि त्याला ग्रो होण्यासाठी त्याला डायरेक्टली इंटरॅक्शन कोणासोबत करावं लागलं, अबायोटिक फॅक्टर, सॉइल, एअर अँड वॉटर. म्हणजे हे झाले अबायोटिक फॅक्टर, यांच्याशी त्याला इंटरॅक्शन करावं लागलं. म्हणजेच याचा अर्थ अबायोटिक फॅक्टर आर इंटरॅक्ट विथ अबायोटिक फॅक्टर, सो इट इज कॉल्ड ॲज इकोसिस्टम. त्यालाच काय म्हणायचं, इकोसिस्टम. म्हणून इकोसिस्टमची मी सिंपल डेफिनेशन इथं राईट केली. द इंटरॅक्शन बिटवीन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज इकोसिस्टम. आपण ज्या सराउंडिंग मध्ये राहतो, ज्या क्लायमेट मध्ये राहतो, दिस इज इन अन इकोसिस्टम. त्यालाही आपण काय म्हणू शकतो, इकोसिस्टम म्हणू शकतो. इकोसिस्टम इज नॉट चेंज from 100 of kilometer to 100 of kilometer for 100 of kilometer. So it is change, climatic change also from a distance. One ecosystem to another ecosystem it changes from 1,000 of kilometer distance they are covered. Then this climatic change also the geographical condition are also changes. Which are climatic conditions are their temperature, then their habitation of animals are different. म्हणजे तुम्ही जर बघितले तर 100 किलोमीटर टू 100 किलोमीटर इकोसिस्टम चेंज होत नाही. इकोसिस्टम चेंज होण्यासाठी कमीत कमी आपल्याला 1000 ऑफ किलोमीटर्स हे जावं लागेल. आणि तिथं मग क्लायमॅटिक कंडिशन, जिओग्राफिकल कंडिशन तिथं चेंजेस दिसतील. त्यामधले ॲनिमल्स, तिथल्या प्लांट्स यांच्यामध्ये पण काय दिसेल, आपल्याला व्हरायटी दिसेल. किंवा त्याच्यामधलं जे काही हॅबिटेशन आहे, हे हॅबिटेशन आपल्याला काय होणार आहे, वेगळं दिसणार आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणणार, इकोसिस्टम म्हणणार. म्हणून ह्या इकोसिस्टम ह्या सराउंडिंग मध्ये, अर्थवरती, लँडवरती, हाऊ मेनी इकोसिस्टम्स आर देअर, डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स आर देअर.
मग 1/1 इकोसिस्टीम इज द ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, म्हणजे जसं आपण अर्थवरती लँडवरती लिव्हिंग थिंग्स राहतात तशाच लिव्हिंग थिंग, तसेच ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे पण वॉटरमध्ये पण हॅबिटेशन आहे आणि तिथं ते राहतात. म्हणजे याचा अर्थ ॲक्वॅटिक मीन्स वॉटरमध्ये फाउंड असणाऱ्या ॲनिमल्सला आपण ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणतो. त्यामध्ये पण दोन टाईप्स आहे. जसं आपण लँड्सवरती बघतो 71% वॉटर आहे, परंतु त्यामधलं वॉटर हे जर बघितलं तर काही पर्सेंटमध्येच फक्त वॉटर हे फ्रेश वॉटर आहे, की जेणेकरून जे वॉटर पूर्णपणे फ्लो होऊन रिव्हरचं वॉटर डायरेक्ट फ्लो होऊन कुठं जातं, सी वॉटर म्हणजे सॉल्टी वॉटर. म्हणजे जे फ्रेश वॉटर विदाऊट सॉल्ट असेल तर ते फ्रेश वॉटर, ट्यूबवेल मधलं, वेल मधलं हे जे वॉटर असणार आहे बोरवेल मधलं, इट इज द फ्रेश वॉटर. आणि तेच जर आपण सी वॉटर मध्ये गेलो तर तिथं सॉल्टीनेस असतो, म्हणजे इट इज द सॉल्टी वॉटर. इट इज द ऑल्सो कॉल्ड ॲज द मराईन वॉटर इकोसिस्टीम. म्हणजे जे जे ॲनिमल्स हॅबिटेशन फ्रेश वॉटर मध्ये, सो इट इज कॉल्ड ॲज फ्रेश वॉटर इकोसिस्टीम. आणि ज्यांचं हॅबिटेशन हे सॉल्टी वॉटर मध्ये, सी वॉटर मध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो, मराईन वॉटर इकोसिस्टीम असे म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून आपण पहिली इकोसिस्टीम बघितली अर्थवरती ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. त्याच्यातही दोन टाइप्स आहे. एक असते पहिली म्हणजे फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, सेकंड वन इज द मराईन इकोसिस्टीम. त्यानंतर सेकंड वन एव्हरग्रीन फॉरेस्ट इकोसिस्टीम. एव्हरग्रीन म्हणजे सगळीकडे जर बघितलं तर घनदाट असं पूर्णपणे क्राऊडेड अशी प्लेस, आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर फक्त आणि फक्त काही हाईट्सनं वाढलेल्या प्लांट्स दिसतील. आणि तिथं जर बघितलं क्लायमेट तर एव्हरग्रीन फॉरेस्ट इकोसिस्टीम म्हणतात त्याला, आहे असं पण ठिकाण. त्यानंतर टुंड्राज इकोसिस्टीम, ग्रासलँड. आता टुंड्राज म्हणजे जिथं जर बघितलं ग्रास, सगळीकडे गवतच दिसतं आणि त्यामध्ये ॲनिमल्स दिसतात, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ग्रासलँड इकोसिस्टीम किंवा टुंड्राज इकोसिस्टीम. त्यानंतर स्नोवी रिजन इकोसिस्टीम. स्नोवी रिजन म्हणजे जिथं पोलार रिजन, जिथं आईस भरते, जिथं पूर्णपणे आईस पडतं, आईस फॉल होतं, अशा ठिकाणचे हॅबिटेशन, अशा प्रकारची जी काही इकोसिस्टीम असेल तर स्नोवी रिजन इकोसिस्टीम. त्यानंतर डेझर्ट इकोसिस्टीम, जेणेकरून 1000 किलोमीटर, 100 किलोमीटर जर बघितलं तर तिथं फक्त आणि फक्त प्लेन अशी लँड, आणि त्याच्यामध्ये सॉइल पार्टिकल्स जर बघितले तर लार्ज पार्टिकल म्हणजे सँड दिसेल. सो इट इज द डेझर्ट इकोसिस्टीम. वॉटर स्कॅरसिटी तिथं दिसते आणि तिथं स्पेसिफिक प्लांट्स ह्या ग्रो होतात. जसं आपण बघितलं होतं कॅक्टस नावाची प्लांट्स ही ग्रो होते फक्त कुठं, डेझर्ट मध्ये. त्यानंतर मार्शी इकोसिस्टीम, जिथं सतत कंटिन्युअसली मड असतो, चिखल असतो, अशा ठिकाणी जी दलदलीची इकोसिस्टीम असते, सो इट इज द मार्शी इकोसिस्टीम. म्हणजेच आपण जर बघितल्या ह्या अर्थवरती तर एवढ्या टाईपच्या इकोसिस्टीम आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम, म्हणजे तुम्ही बघितलं असेल व्हरायटी ऑफ लिव्हिंग थिंग, प्रेझन्स ऑफ व्हरायटी ऑफ लिव्हिंग थिंग दे आर फाउंड एक्झिस्टन्स ऑन अर्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हाय? Because each and every organism from unicellular to multicellular, so that time energy flow from one trophic level to another trophic level, so all the equilibrium condition are maintained in that surrounding in the पर्टिक्युलर रिजन. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा एनर्जीचा फ्लो एका ऑर्गॅनिझम कडून दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे जातो. म्हणजेच याचा अर्थ एनर्जी जर फ्लो झाली नाही, एखाद्या ॲनिमलची जर सायकल जर ब्रेक झाली तर दुसऱ्या ॲनिमलला ती एनर्जी ट्रान्सफर होणार नाही. म्हणून इन अन इकोसिस्टीम एनर्जी फ्लो फ्रॉम वन लेवल टू अनदर लेवल is an important thing. So energy flow in ecosystem, we have already learned the classification of living organisms according to the mode of nutrition into producer, consumer, saprotrophs and decomposer. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर प्लांट्स हा आपल्यामध्ये अर्थवरती प्रोड्युसर म्हणून काम करतो. तो ओन फूड मटेरियल, तो काय ओन फूड मटेरियल, स्वतःचं फूड स्वतः तयार करतो, म्हणून त्याला प्रोड्युसर म्हटलं. आणि तो सनलाईट एनर्जी, कार्बन डायऑक्साईड यांच्या हेल्पनं फोटोसिंथेसिस प्रोसेस करतो आणि एनर्जी तयार करतो, फूड एनर्जी तयार करतो. आणि तीच एनर्जी आपण घेतो, तीच एनर्जी कंझ्युमर घेतात. म्हणजेच प्रोड्युसर हा प्लांट झाला, कंझ्युमर म्हणजे ग्रासहोपर असेल, डिफरंट टाइप्स ऑफ
एनर्जी घेणारे प्लांट्स वरती डिपेंड असणाऱ्या अॅनिमल्सला आपण काय म्हणायचं, कंझ्युमर म्हणायचं. त्यानंतर सेप्रोट्रॉप्स म्हणजे जेणेकरून ते डेड झाल्यानंतर त्याच्यावरती जे ग्रो होतात, सो सेप्रोट्रॉप्स, आणि त्याला खाणारे जे असतील, सो इट इज द डिकम्पोजर, त्याला आपण बॅक्टेरिया, मायक्रोब्स म्हणतो. म्हणजेच असा एनर्जीचा फ्लो फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल इन अन इकोसिस्टीम, सो इट इज कॉल्ड ॲज द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. मग त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एनर्जी फ्लो कसा होतो ह्या अर्थवरती, तर इथं सिंपलचं तुम्हाला मी एक दाखवलेला चार्ट आहे. प्रायमरी कंझ्युमर म्हणजे पहिल्यांदी जो फूड कंझ्युम करतो फ्रॉम प्लांट, फ्रॉम प्रोड्युसर, so it is the primary consumer. What is meant by secondary consumer? Secondary consumers are depends on herbivorous, so it is the secondary consumer. What is meant by apex or top consumer? So depends on a secondary consumers, it is called as the apex or top consumers. Then omnivorous, so it is the mixed consumers, they feed on herbivorous as well as carnivorous. So first, what is meant by primary consumer? Example, grasshopper, squirrel, elephant, etc. Means they are directly feed on a producer. So they are directly depends on autotrophs, means producer self synthesize own food material by with the help of sunlight energy by plants. So it is called as the autotrophs. So it is the producer. What is meant by secondary consumers? Also called as carnivorous. Example, frog, then owl, then fox. It is the secondary consumer. These consumers use herbivorous as their food. म्हणजे त्यांना फक्त फीड कशावरती होऊ शकतात, त्या herbivorous वरती. Then apex or top consumer. Example, tiger, lion, etc. These consumers use herbivorous and carnivorous as their फूड. म्हणजे ते हर्बिवरस वरती डिपेंड असतात आणि कार्निवरस वर. नो अदर एनिमल्स फीड ऑन टॉप कंझ्युमर. दुसरे कोणीही त्याच्यावरती फीड होऊ शकत नाही. त्यानंतर शेवटचा म्हणजे ओमनिवरस. इट इज द मिक्स कंझ्युमर्स. व्हॉट इज मीन बाय मिक्स कंझ्युमर? एक्झाम्पल, ह्युमन्स, बियर. ह्युमन आणि बियर हे दोघच असे का कशा कशाला खाऊ शकतात, ते ईट करू शकता कार्निवरस as well as herbivorous. They feed on herbivorous and carnivorous, so it is called as the omnivorous. जसं आपण बघा फीड होतो, आपण कशाला खाऊ शकतो, जसं मांस आपण खाऊ शकतो, आलं का लक्षात, त्यालाच आपण कार्निवरस. आणि हर्बिवरस म्हणजे प्लांट कडनं आपण एनर्जी घेतो, म्हणजे आपण काय झालं, मिक्स कंझ्युमर्स यामध्ये मोडतो. लक्षात घ्या. म्हणजेच आपण या ठिकाणी जर आजचं लेक्चर बघितलं तर काय काय बघितलं याच्यामध्ये, इकोसिस्टीम कशाला म्हणतात, इकोसिस्टीम मध्ये कोणाची इंटरॅक्शन असते, बायोटिक अबायोटिक मध्ये इंटरॅक्शन होते, डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम बघितल्या. त्यानंतर एनर्जी फ्लो कसा होत असतो, एकाकडून दुसऱ्याकडे होतो, त्यामध्ये व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मोर इम्पॉर्टंट इन इक्विलिब्रियम कंडिशन मेंटेन इन द सराउंडिंग इज अँड फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. आणि हा एनर्जीचा फ्लो कसा होतो, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टॉप अँड मिक्स कंझ्युमर, या सर्वांचा स्टडी आपण आजच्या लेक्चरमध्ये, या व्हिडिओ लेक्चरमध्ये केलेला आहे. नाव स्टडी द नेक्स्ट टॉपिक इज एनर्जी पिरामिड. इन एनर्जी pyramid, energy flow in an ecosystem, different types of trophic level are studied in next video.